मॅथेमॅटिकल लॉजिक आपल्याला घ्यायचं आहे. मॅथेमॅटिकल लॉजिक मध्ये आपण काल पूर्ण काय घेतले होते, पूर्णतः टेबल्स, ट्रूथ टेबल घेतले होते. आणि ट्रूथ टेबल घेऊन आता आपण काय करायचे, पुढचा क्वेश्चन नंबर 2 पण 1.1 झाला होता. आता आपला 1.1 मधला क्वेश्चन नंबर आपल्याला किती घ्यायचा आहे, 3. एक्सरसाइज 1.1 मध्ये एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आपल्याला घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3. ओके, 1.1 मधला काय आपल्याला क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. चला आता क्वेश्चन नंबर आपण 3 घेऊया. टेबल ते पूर्ण 4-5 टेबल दिले होते, ते पूर्ण बाहेर करून टाकायचे. राइट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. राइट द ट्रूथ व्हॅल्यू. राइट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. पहिला स्टेटमेंट आहे बघा रे, 4 is odd, 4 is odd or 1 is prime, 1 is prime असं तिथे तुम्हाला दिलेलं आहे. मग त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सांगायच्या आहेत. मग त्या सांगण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, त्याचे टेबल्स माहिती पाहिजे, पायाड पाहिजे टेबल्स. ओके, तर हे पहा इथे मी लिहितोय सुरुवातीला. तेव्हा लेफ्ट म्हणायचं, हे पी, त्याच्यानंतर 2 डॉट द्यायचे आणि लिहायचं. काय लिहायचं पहिलं सेंटेन्स, 4 is काय आहे, ऑड. 4 कशी आहे, ऑड आहे. त्याच्यानंतर ते बघा तिकडचं 1 क्यू घ्यायचं. क्यू काय आहे, 1 is prime. 1 काय आहे, प्राइम आहे. बरोबर आहे. आता काय करायचं, त्याचं सिम्बॉल लिहून टाकायचं. सिम्बॉल ठीक आहे, त्याचं सिम्बॉलिक फॉर्म कसा आहे, therefore the symbolic form is, symbolic form करते और आहे मध्ये, काय मध्ये और आहे. p और काय आहे, q आहे. बरोबर आहे. p और किती आहे, q आहे. हे बरोबर लिहितो. बरोबर आहे. मग मला सांगा p हे ट्रू आहे का फॉल्स आहे, म्हणजे सांगा p हे ट्रू आहे का फॉल्स आहे. कसं सांगायचं, 4 इज ऑड नंबर. ऑडचा अर्थ काय आहे तुम्हाला, ऑड म्हणजे विषम. ऑड म्हणजे विषम. 4 विषम संख्या आहे का, नाही ना, ते कशी आहे, सम आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, p कसा आहे, फॉल्स आहे. काय इथं काय लिहिलं आपण, हे ऑर लिहिलं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर 1 इज प्राइम नंबर. प्राइमचा अर्थ काय आहे, मूळ संख्या. प्राइम म्हणजे काय, मूळ संख्या आहे का 1 हे. 1 हे काय नाही, मूळ संख्या नाही. मूळ संख्या कोणाला म्हणायचं, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही काय आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे त्याचे परत अवयव पडत नाही, त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये प्राइम नंबर असं त्याला म्हणतो. मात्र 1 हे प्राइम नंबर नाही आहे. हे पण काय झालं, फॉल्स झालं. हे पण काय झालं, फॉल्स झालं. मग दोन्ही पण p फॉल्स, सेकंड f फॉल्स और फॉल्स, बरोबर काय झालं, फॉल्स झालं. पण त्याचे प्रूफ व्हॅल्यू अशी काढायची. मग त्याची प्रूफ व्हॅल्यू काय आली, f आली. राइट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग अशी सोडवायचं. त्याला ह्याचा अर्थ किती आलं, फॉल्स आलं. ओके, हा पहिला झाला. दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रॉब्लेम कोणता आहे बघा. दुसरा प्रॉब्लेम आहे 64. दुसरा प्रॉब्लेम कोणता आहे, 64 is a perfect square. 64 is a perfect square and 46 is a prime number. Is a prime number.
अ प्राईम नंबर असं ते तुम्हाला दिलेलं आहे. तर एक काम करूया आपण, त्याचे तुम्हाला काय काढायचे आहे तर तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. तर कशी काढायची पहा. तर असं लिहा, पहिलं p म्हणायचं. 64 is a perfect square. तो काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. आणि q काय आहे? 46 is a prime number. आहे की नाही? आता त्याचं पहिले काय करतो, दोघांच्या मध्ये काय आहे? अँड आहे. अँड आहे म्हणजे अँडची सिम्बॉल माहिती. आता काय करायचं म्हणून द सिम्बॉलिक फॉर्म इज काय सिम्बॉलिक फॉर्म सांगा. दोघांच्या मध्ये अँड आहे. p तो काय आहे? अँड q असं लिहायचं. ओके. आता पुढे काय करायचं, पहिलं सेंटेन्स कसं आहे ते पाहायचं. 64 काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग आहे. 64 चं वर्ग निघू शकतं इतकंच. काय आहे? 64 चं 8 आहे. ह्याचा अर्थ तो परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून p कसं आहे? ट्रू आहे. p कसं आहे? ट्रू आहे. तर काय झालं? अँड झालं. आता q बघा, 46 इज अ प्राईम नंबर. 46 काय आहे? प्राईम नंबर नाही. प्राईम नंबर कसे म्हणलं जातं? त्याची परत अवयव पडत नाही. जसं 43 आहे, 43 ची अवयव पडत नाही. 47 आहे, त्याची अवयव पडत नाही. 41 आहे, त्याची अवयव पडत नाही. परंतु 46 चे फॅक्टर पडतात. आहे की नाही? म्हणून तो काय नाही? प्राईम नंबर नाही. प्राईम नंबर नाही म्हणजे फॉल्स आहे. प्राईम नंबर नाही म्हणजे काय? फॉल्स आहे. तुम्हाला माहिती आहे पुढे कंजंक्शन मध्ये काय ड्रॉप टेबल आहे. पहिलं कंडिशन आहे p and f. बरोबर काय होतं? f होतं. p and f काय होतं? f होतं. तर हे असं ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने काढायचं असतं. हा आपला दुसरा प्रॉब्लेम संपलाय. आता आपण काय करू? तिसरा प्रॉब्लेम आपण घेऊया. तिसरा प्रॉब्लेम कोणता आहे पहा. थर्ड प्रॉब्लेम काय आहे? आवर थर्ड प्रॉब्लेम इज, सर्वांना समजते का म्हणजे? समजलं काय? यस. चला थर्ड प्रॉब्लेम आपण घेऊया. थर्ड प्रॉब्लेम काय आहे? 5 is a prime number. 5 is a prime number and 7 divides 49. 7 divides 49 असा तुमचा थर्ड प्रॉब्लेम आहे. तर त्याला सोडवायचं कसं? असं सोडवायचं. लेट p च्या समोर दोन डॉट द्यायचे, घेऊन टाकायचं. 5 is a prime number असं इथं लिहायचं. त्याच्यानंतर q काय येतं? 7 divides काय? 49 असं आपण लिहून टाकलं. दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे? अँड आहे. आणि p and q चं आपल्याला सिम्बॉल माहिती आहे म्हणून मी इथं काय लिहितो? therefore the symbolic form is symbolic form काय आहे? p and q असं आहे. मग मला सांगा पुढे 5 हे प्राईम नंबर आहे की नाही? प्राईम नंबर आहे म्हणून ते काय लिहायचं? ट्रू. आहे की नाही? त्याच्यानंतर 7 divides 49. 7 ने 49 ला भाग जातो म्हणून ते सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. ते सुद्धा काय लिहायचं? ट्रू लिहायचं. तर आता काय मग t and t म्हणजे काय होतं? t करतो. आहे का नाही? t and t काय होतो? tच होतो. तर याच्यात 94 येते. 49 नाही का? 94 आहे तुझ्याकडं. एक सेकंद पाहूया. अच्छा परत माझ्या 94 चं मी एकदम चुकलं. सॉरी. इथं काय आहे? 94 आहे. 94 चं. एक काम करा. आता 7 divides 94.
7 ने 94 ला डिवाइड जातो का? जात नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? फॉल्स म्हणायचं. सॉरी हे चुकीनं 49 लिहिलं. चला आता काय करूया? टी आणि एफ बरोबर काय होतं रे? एफ. ओके चला पुढचा प्रश्न घ्या. 4 प्रॉब्लेम घ्या. 4 प्रॉब्लेम काय पहा? इट इज not true. It is not true that 5 minus 3i is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. हे बरोबर नाही का? It is not true that असं बोलले तुम्हाला. चला तर हे सोल्युशन मध्ये कसं लिहायचं तुम्ही बघा रे. काय लिहायचं? It is not true. काय हे बरोबर नाही. तो काय आहे? रियल नंबर आहे. It is not true म्हटलं. It is not true that हा काय नाही वाक्य सेंटेन्स कोणता आहे? एकच सेंटेन्स आहे. म्हणून लेट म्हणा आणि तो सेंटेन्स आहे. एवढंच आहे सेंटेन्स. लेट काय आहे? पी आले याचं 5 minus 3i is a real number. हे काय रे? रियल नंबर आहे. आता त्याचं शिफ्ट आता इट इज नॉट ट्रू हे खरं नाही की तो रियल नंबर आहे. म्हणजे काय झालं? नेगेशन झालं. आता इथं बघा द सिम्बॉलिक फॉर्म इज काय? सिम्बॉलिक फॉर्म इज काय झालं तिथं? बरोबर काय लिहायचं रे? बरोबर नेगेशन ऑफ पी आहे. पुन्हा वाक्य आहे नेगेशन ऑफ काय ते? पी आहे. नेगेशन ऑफ म्हणजे हे वाक्य पीच आहे आणि हे पाठीमागे काय त्याचा? नेगेशन आहे. पाठीमागचं काय त्याचा? नेगेशन आहे. 5 minus 3i हे तर रियल नंबर. हे रियल नंबर आहे का? नाही. तो रियल नंबर आहे का? तो रियल नंबरच नाही ना. मग मी काय करतो बघा. इट इज नॉट ट्रू चा अर्थ काय होतो? नेगेशन. हे नेगेशन लिहिलं तर हे वाक्य रियल नंबर आहे का? नाही. म्हणजे काय आहे? फॉल्स आहे. नाही म्हणजे काय आहे? फॉल्स आहे. आणि जर फॉल्सचा निगेशन काय होतो? ट्रू होतो. लक्षात द्या. आता काय करायचं? हे वाक्याचा अर्थ काय? हेच वाक्य 5 minus 3i is a real number. हे काय आहे? नाही 5 minus 3i हे काय आहे? p आहे. हे काय आहे? p आहे. मग पाठीमागचं वाक्य इट इज नॉट ट्रू म्हणलं. इट इज नॉट ट्रू म्हणजे नॉट आलेला आहे. म्हणजे काय आहे? नेगेशन p दिलं. परंतु ऍक्च्युअली p हे सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे? हे रियल नंबर नाही. हे कोणता नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. कोणता नंबर आहे हा? कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग मी लिहिलं इथं p वाक्य लिहिलं नेगेशन p लिहिलं परंतु p हे फॉल्स आहे म्हणून फॉल्स लिहिलं आणि एखाद्या फॉल्सचा नेगेशन काय होतो? ट्रू होतो. म्हणून t लिहिलं शेवटी. आलं लक्षात? हे समजून पूर्णपणे लिहावं लागत असतं. गोंधळायचं नाही. सरळ लक्षात ठेवायचं. गोंधळ की गेलं म्हणजे राहिलं काय? गोंधळ काढायचं. पहिलं इथं काय राहून गेलं? पहिलं p काय आहे? 4 is odd आणि q काय आहे? 1 is prime. करा 1 is prime. It is not true. It is not true that हे झालं ठीक आहे. हे झालं नाही आहे ना? आता 5 घ्या. 5 कोणत्या बघा?
इक्वल टू 8 आहे, then 3 divided by 5 is equal to किती आहे 15. if then चा प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे? if then चा. चला आता आपण काय करायचं की सुरुवातीला आपण काय म्हणायचं नाही, लेट म्हणायचं. हे p चं काय आहे हे ओके आहे. तर if आहे आणि then आहे नाही का, म्हणजे मधलं जे आहे सेंटेन्स if p then q त्याला म्हणायचं p 3 into 5 is equal to किती रे 8 आहे. आणि q काय सांगा पाहू, q काय 3 divided by 5 is equal to किती आहे 15. असे हे दोन सेंटेन्स झाले, दोन स्टेटमेंट झाले. आता if then q इथे सिम्बॉल काय आहे, द सिम्बॉलिक फॉर्म इज सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय रे, त्याचंच काय सिम्बॉलिक फॉर्म मध्ये if then बघा, if p then किती आहे q आहे, ठीक आहे. if p then q हे बरोबर. मला सांगा p हे ट्रू आहे की फॉल्स आहे? 3 into 5 किती होतं 15 होतं. त्यांनी काय म्हणलं 8 म्हणलं. म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. म्हणून काय घ्यायचं f घ्यायचं आहे की नाही. पहिला p काय झाला f झाला. आता q काय बघा 3 divided by 5 बरोबर आहे का? 3 ला आपण जर 5 डिवाइड केलं तर 15 येतं का? नाही येत. ते पण फॉल्सच आहे. ते पण काय आहे फॉल्सच आहे. बरोबर आहे. मग त्याचा आन्सर काय येतं, पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तेव्हा काय येतं फॉल्स येतं. बाकी सर्व कसे येतात बाकी सर्व कसे येतात ट्रू येतात. कंडिशनल मध्ये काय पहिली व्हॅल्यू ट्रू असेल दुसरी व्हॅल्यू फॉल्स असेल तेव्हाच काय येतं फॉल्स येतं. बाकीच्या सर्व व्हॅल्यू कसे येतात ट्रू येतात. म्हणून हे आन्सर किती याचं ट्रू येईल. आन्सर किती येणार आहे ट्रू. तुम्ही टेबल पार्ट केलेलं नाही, टेबल पार्ट पाहिजे बघा ना, असं करू नका. टेबल पार्ट करून चला पुढचा सेंटेन्स घ्या. कोणता आहे 6 आहे. मिल्क is white. Milk is white. If and only if and only if sky is blue. बघा milk is white if and only if sky is blue असं सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, पहिलं सुरुवातीला काय करा लेट p करा तर डॉट द्या. मिल्क इज व्हाईट हे पहिलं आहे स्टेटमेंट तुमचं. या मिल्क इज व्हाईट असं इथं लिहा. त्यानंतर हे बघा क्यू आहे. इफ अँड ओनली म्हणजे हे कनेक्टिव्ह आहे. इफ अँड ओनली कनेक्टिव्ह आहे. इफ अँड ओनली इफ एक तुमचं काय झाला कनेक्टिव्ह झाला. बरोबर आहे. स्काय इज ब्लू. क्यू कोण आहे स्काय इज ब्लू. अलग समजा. आता सिम्बॉलिक फॉर्म therefore the symbolic फॉर्म कोणता बघा. हे p लिहिलं if and only if असं लिहिलं. if and only if हे q लिहिलं. बरोबर आहे का. आता तुम्हाला काय पाहावं लागेल p हे ट्रू आहे का. मिल्क इज व्हाईट दूध पांढरं असतं. बरोबर आहे का असतं म्हणून ट्रू आहे. ट्रू ही स्काय इज ब्लू. स्काय कसं असतं ते ब्लू असतं म्हणून ते पण कसं आहे ट्रू आहे. पहिला ट्रू दुसरा ट्रू. मग काय होतं दोन्हीही व्हॅल्यू जर सारख्या असेल तर त्याचं काय होतं ट्रूच होतं. म्हणून आन्सर तुमचं काय आलं की ट्रू आलं. टेबल हे तुम्ही पाठ केला. चला ह्या क्वेश्चन नंबर 3 मधला तुमचा 7वा प्रॉब्लेम आहे. 7th प्रॉब्लेम आहे तो
तो काय बघा 24 is a composite number. 24 is a composite number. 24 is a composite number or 17. 17 is a prime number. Okay. बरोबर? हा. आता हे पहा. सोल्युशन कसं लिहायचं ते पहा. लेट म्हणा बघा हे पी लिहिलं 24 is a composite number. 24 is a composite number. बरोबर आहे का? बरोबर? आता पुढे बघा क्यू लिहायचं क्यू 17 is a काय रे प्राइम नंबर हे असले ठीक आहे. आता तर सिंबॉलिक फॉर्म घ्यायचा therefore the symbolic फॉर्म काय पहा त्याचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे. मध्ये कोणतं सेंटेन्स आणि ऑर आहे कोणत्या मध्ये ऑर आहे. ऑरचा सिंबल कोण माहिती पी ऑर क्यू पी ऑर क्यू. आता मला सांगा 24 हे कंपोजिट नंबर आहे का. 24 हे कंपोजिट नंबर आहे का ते कसं ओळखायचं त्याचे फॅक्टर काढायचं. 4 into काय झालं रे 6 4 चे काय पडले 2 into किती पडले 2 पडले आणि 6 चे काय पडले 2 into 3 पडले. हे सर्व फॅक्टर कसे आहेत सर्व फॅक्टर कसे आहेत हे प्राइम असतील. कसे असतील प्राइम असतील तर त्याला आपण काय म्हणतो कंपोजिट नंबर म्हणतो. काय म्हणतो त्याचे सर्व फॅक्टर कसे असले पाहिजे प्राइम असले पाहिजे तर त्याला आपण काय म्हणायचं कंपोजिट नंबर म्हणायचं. मग आता मला सांगा की कंपोजिट नंबर आहे का नाही आहे ट्रू आहे. त्याच्यानंतर पुढचं हे ऑर आहे. त्यानंतर 17 इज अ प्राइम नंबर. प्राइम म्हणजे काय मूळ संख्या आहे का मूळ संख्या आहे 17 आहे ना म्हणून ते पण ट्रू झालं. आता ट्रू ऑर ट्रू म्हणजे काय झालं ते ट्रू झालं. ओके तर अशा पद्धतीने तुमचं काय झालं मुलींनो क्वेश्चन 3 हा संपलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन 4 पाहायचं आहे नाही का. तर हे फटाफट तुम्ही फोटो काढून घ्या लगेच क्वेश्चन 4 सुरू करून टाकतो. If the segments P, Q are true statements and are yes are false are false statements then determine the truth values of the following खालीच्या काय करतो ट्रूथ व्हॅल्यूज काढा. ओके हे पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला P or Q and
व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या आहेत. अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याचे टेबल्स आपल्याला माहिती पाहिजे. हे बघा, आता मी काय करतो, तिथं सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे हे P आणि Q यांच्या व्हॅल्यू कसे आहेत, ट्रू आहेत, आणि R आणि S यांच्या व्हॅल्यू कसे आहेत, फॉल्स आहेत. मग जिथं जिथं P आणि Q आले तिथं तिथं T घ्यायचं, जिथं जिथं R आणि S तिथं काय घ्यायचं, F घ्यायचं. हे लक्षात ठेवा. आता इथं आपण काय करतो आहे, सोल्युशन लिहितो आहे आपण, नाही का, इथं सोल्युशन लिहितो आहे. मला सांगा P कसा आहे, ट्रू आहे, लिहिलं ट्रू आपण, ठीक आहे. परत ऑर, इथं Q कसा आहे, ट्रूच आहे, and R कसा आहे, फॉल्स आहे, नाही का, हे बरोबर. इथं T लिहिलं, इथं ऑर लिहिलं. पहिले ब्रॅकेट, पहिले काय करायचं, ब्रॅकेट सोडून घ्यायचं. T and F बरोबर काय होतं, F होतं. T and F टेबल लक्षात घ्या तुम्ही. आता T and F काय होतं, F होतं, आहे का नाही. बरं, पुढे आता T और F काय होतं, T होतं. झालं ना, त्याच सोडवायचं, आहे का नाही. सोपं केव्हा होणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही ते पूर्ण 5 टेबल्स तेव्हा तुम्ही पूर्णतः काय कराल, लर्न कराल, तेव्हा ते सोपं होईल ना. दुसरा प्रॉब्लेम आहे P, if P then Q असा आहे, और R आणि इथं S आहे. ओके, चला आता हे सोल्युशन आपण त्याचं डायरेक्ट लिहून टाकूया. सोल्युशन आहे आता हे बरोबर. मला सांगा P कसा आहे, P कसा आहे, सांगा. P आहे ट्रू, Q कसा आहे, ट्रू, ठीक आहे. P ट्रू, Q ट्रू आहे, आणि मध्ये if P then Q असे, नाही का. इथं काय आहे, ऑर आहे, R कसा आहे, फॉल्स, आणि S कसा आहे, S कसा आहे, S सुद्धा फॉल्स आहे. मग मला सांगा, लक्षात द्या, P कसा आहे, ट्रू, Q कसा आहे, ट्रू, हे जसं सांगितलं ऑर लिहिलं. R कसा आहे, फॉल्स, S कसा आहे, फॉल्स, ठीक आहे. तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, पहिला ट्रू पाहिजे, त्याच्यामध्ये कंडिशनल मध्ये पहिला ट्रू पाहिजे आणि नंतर काय पाहिजे, फॉल्स पाहिजे, तेव्हाच फॉल्स होतो. अन्यथा बाकी सर्व कसे येतात, ट्रूच येतात. इथं पण T म्हणून काय झालं, निगेटिव्ह झालं. इथं काय आहे, ऑर आहे, इथं पण F, इथं पण F, म्हणून काय झालं, फॉल्स येण्यासाठी कंडिशनल मध्ये, सिंगल कंडिशन मध्ये फॉल्स येण्यासाठीची अट कोणती आहे, पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे, दुसरी व्हॅल्यू कशी पाहिजे, फॉल्स पाहिजे, तेव्हाच फॉल्स होतो. अदरवाइज ऑल आर ट्रू, असं ते टेबल आहे. आणि म्हणून मग याची व्हॅल्यू ट्रू झाली, याची व्हॅल्यू ट्रू झाली. आता मला सांगा T और T किती येतं, T's येतं. झालं, हे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व झाला. ओके, पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण. आता हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या, P Q काय आहे, P Q आणि R आणि S काय आहे, फॉल्स आहे, लक्षात ठेवा. ते एवढा प्रॉब्लेम सोडवेपर्यंत मी तुम्हाला अट दिलेली आहे, त्या अटीप्रमाणे तुम्हाला सगळे सोडवावं लागते, नाही का. थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड प्रॉब्लेम तुमचा तो काय आहे, Q and R or negation P and S, negation P and S असं आहे. मग मला सांगा काय होतं, हे बरोबर, हे सोल्युशन आहे, काय हे बरोबर आहे. मला सांगा आता Q कसं आहे, Q आहे ट्रू, तो काय हे and, नाही का. R कसं आहे, फॉल्स, ठीक आहे. हे ऑर, नेगेशन, P कसं आहे, P ट्रू आहे, हे and, S कसं आहे, फॉल्स आहे, ठीक आहे. हे पुढे बरोबर. T and F म्हणजे काय होतं रे, F होतं, काय होतं, F होतं. पुन्हा काय झालं, हे ऑर झालं, बरोबर आहे. नेगेशन T चं काय होतं, फॉल्स होतं.
आता इथं बघा काय इथं पी कसा आहे ट्रू का फॉल्स आहे पी कसा आहे ट्रू का फॉल्स पी ट्रू आहे ठीक आहे आणि परत क्यू कसा आहे क्यू पण ट्रू आहे नाही का अँड आहे नेगेशन आर कसा आहे फॉल्स पुढे टी इफ टी देन टी उत्तर किती झालं हे टी झालं किती झालं टी झालं कारण फॉल्स करण्यासाठी कंडिशन मला माहिती आहे पहिलं ट्रू नंतरचं फॉल्स पाहिजे तेव्हाच फॉल्स होतं हे अँड झालं नेगेशन एफ किती झाला टी झालं आहे की नाही एफ चं नेगेशन उलटा होतं एफ असेल तर टी टी असेल तर एफ तिथं एफ आहे म्हणून टी झाला आणि टी आणि टी काय होतं टी होतं आहे की नाही अशा पद्धतीने तो क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह झाला आता क्वेश्चन नंबर 5 घ्या 5 असा आहे की नेगेशन आर हे डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा बाय कंडिशनल म्हणा आणि नेगेशन काय आहे हे क्यू आहे असं तुमचा प्रॉब्लेम आहे ओके नेगेशन आर इफ आर ओनली पी ब्रॅकेट क्लोज आहे इफ पी देन नेगेशन क्यू असं आहे नाही का चला आता आपण काय करायचं हे बघा रे हे सोल्युशन हे इक्वल टू ब्रॅकेट मध्ये r कसा आहे रे r आहे फॉल्स ठीक आहे हे बाय कंडिशनल p कसा आहे ट्रू नेगेशन q कसा आहे ट्रू आहे ठीक आहे आता नेगेशन f चं काय होतं t होतं आहे का आता हे काय आहे बाय कंडिशनल आहे इथं काय झालं हे t आता हे नेगेशन t आहे म्हणजे काय होतं f होतं बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे आता t बाय कंडिशनल t दोन्ही पण t असेल दोन्ही पण एक असतो तर किती येतं t येतं आणि परत काय झालं की हे आता हे सिंगल कंडिशन पहिला ट्रू नंतरचा फॉल्स आहे म्हणजे काय झालं फॉल्स झाला पहिला ट्रू नंतरचा फॉल्स म्हणजे काय झाला फॉल्स झाला ओके आता हे तुमचं क्वेश्चन नंबर किती झाला 5 आता हे तुला पाठ झालेलं आहे पी क्यू ट्रू आहेत आणि आर एस फॉल्स आहे तर ते तुम्ही कोण टाकला मी आता तुमची प्रॉब्लेम किती झाली पोरीनो हे 5 झाले आपल्या विद्यार्थी 6 7 8 दिलेले आहेत तर ठीक आहे आता हे 6वा प्रॉब्लेम बघा काय आहे 6वा प्रॉब्लेम आहे नेगेशन पी अँड नेगेशन क्यू and r हे ब्रॅकेट काय झालं क्लोज झालं ब्रॅकेट क्लोज झालं और दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय झालं q and r और इथं काय झालं p and r ब्रॅकेट क्लोज करायचं ओके आता इथं बघा काय this is equal to हे सोल्युशन मध्ये आलं ते this is equal to आता हे नेगेशन आहे आणि p कसं आहे ट्रू आहे and नेगेशन q कसं आहे ट्रू आहे and r कसं आहे f आहे नाही का परत और झालं परत काय झालं ते और झालं ब्रॅकेट मध्ये q कसं आहे ट्रू आहे and r कसा आहे फॉल्स आहे परत हे और झालं नाही का p कसा आहे p ट्रू आहे and r कसा आहे फॉल्स ठीक आहे पुढच्या स्टेप मध्ये पहा नेगेशन t आहे म्हणजे काय झालं फॉल्स झालं हे and नेगेशन t आहे म्हणजे काय झालं फॉल्स and हे काय फॉल्स ब्रॅकेट क्लोज और t and f म्हणजे काय झालं रे f t and f म्हणजे काय f फॉल्स हे और आहे t and f म्हणजे काय झालं परत f या ब्रॅकेट
ब्रॅकेटचं सोल्युशन एफ आलं, मधलं ऑर आला, या ब्रॅकेट सोल्युशन एफ आलं. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये पहिले काय करा तुम्ही एफ ब्रॅकेट काढून टाका, एफ अँड एफ अँड. आता एफ अँड एफ किती होतं रे? एफच होतं. किती होतं? एफ. म्हणजे यांचा आन्सर किती आलं? एफ आलं. हे काय? हे ऑर यांना ब्रॅकेट एक ब्रॅकेट करतो, मध्ये एक ऑर आहे, याला लहान ब्रॅकेट करतो. एफ ऑर एफ किती होतं रे? एफ ऑर एफ किती होतं? एफ होतं. हां, एफ ऑर एफ होतं. पुढे एफ अँड एफ किती होतं? एफ होतं. परत ऑर एफ ऑर एफ किती होतं? एफ होतं. अशा पद्धतीने तुमचे हे 6 क्वेश्चन क्लिअर झालेला आहे. हा संपलेला आहे. आता 7th आणि 8th, 7th आणि 8th हे 7th वाला प्रॉब्लेम. 7th वाला प्रॉब्लेम काय आहे? मला वाटतं हे बरंच मोठं आहे. त्यासाठी काय करतो मी, फोटो काढून घ्या. 2 प्रॉब्लेम खूप मोठे आहेत. झाला तर खूप लागला आहे, पण फोटो काढून घ्या. हे 7th प्रॉब्लेम आहे तुमचा. नेगेशन p अँड q, त्यानंतर अँड नेगेशन r, हे ऑर q if p then q आहे. परत काय हे कंडिशनल आहे. नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये नेगेशन s or r आहे की नाही. आणि हे काय झालं रे? ब्रॅकेट क्लोज झाला. तो काय झालेला आहे? ब्रॅकेट क्लोज झाला. दिस इज इक्वल टू, आता हे बघा याचं सोल्युशन आहे, पूर्वीचं सोल्युशन आहे बघा. आता आपल्याला काय करावं लागेल? हे बघा नेगेशन p आहे, म्हणजे नेगेशन t अँड इथं काय झालं रे? हे t झालं. ओके. परत काय आहे? अँड आहे. परत काय आहे? अँड आहे. आणि इथं काय लिहिलं? नेगेशन f, हे ऑर आहे. इथं q म्हणजे काय आहे? t आहे. इथं काय आहे? इथं t आहे. ओके. त्याच्यानंतर इथं काय झालं? नेगेशन f और f झाला. ठीक आहे. दिस इज इक्वल टू आता नेगेशन t म्हणजे काय? f झालं. तो काय आहे? अँड t आहे. परत अँड नेगेशन f म्हणजे काय? t आहे. तो काय आहे? और काय झालं? और इथं काय आहे? इथं काय आहे? हां, if t then t म्हणजे काय झालं? हे ट्रू झालं. काय झालं? ट्रू झालं. आता इथे किती आहे? नेगेशन f म्हणजे काय? नेगेशन f म्हणजे t आहे. और किती आहे? f आहे. दिस इज इक्वल टू f and t. f and t म्हणजे काय? f and t म्हणजे काय आहे? f ना. हां, परत हे अँड झाला. आपल्याला मी ब्रॅकेट लहान करतो. आता याचा आन्सर हे आहे. हे t झाला. परत हे ऑर आहे. परत काय आहे? ऑर. आता हे ब्रॅकेट काढतो मी. इथं काय लिहिलं? t और f म्हणजे काय आहे? t आहे. t और f म्हणजे काय आहे? t आहे. दिस इज इक्वल टू f and t म्हणजे काय झालं? f. पाठ आहे की नाही? f and t म्हणजे काय झालं? f झालं ना. हे और आहे. t आहे की नाही? t बाय कंडिशनल t म्हणजे काय झालं? हे t झालं. दिस इज इक्वल टू f और t म्हणजे काय झालं? हे t झालं. ओके. अशा पद्धतीने तुमचा हे 7th हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता 8th घ्या. 8th प्रॉब्लेम. यू टेक द 8th प्रॉब्लेम. व्हॉट इज द 8th प्रॉब्लेम?
इथं झालं यस, इथं झालं यस, इथं काय झालं रे, परत नेगेशन क्यू झालं, नेगेशन क्यू झालं, हे ब्रॅकेट काय झालं, क्लोज झालं. आता हे इथं काय आहे, बाय कंडिशनल आहे, हे पी अँड आर आहे. ठीक आहे, हो याचं काय होतं ते पहा. आता हे सोल्युशन आहे बरोबर. निगेशन बाहेर सोडवल्या, पहिले प्रथम त्याची व्हॅल्यू घ्या. ब्रॅकेट मध्ये निगेशन पी कशी आहे, ट्रू आहे, तर हे अँड आर कशी आहे, फॉल्स आहे, तर हे ऑर. इथं यस आहे, यस कशी आहे, फॉल्स आहे. पुन्हा हे कंडिशनल नेगेशन क्यू कशी आहे, ट्रू आहे, ब्रॅकेट क्लोज. तर हे डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा कंडिशन म्हणा, ओके, डबल बाय कंडिशनल म्हणा. आता इथं पी कशी आहे, ट्रू आहे, अँड आर कशी आहे, फॉल्स आहे. दिस इज इक्वल टू, दिस इज इक्वल टू, इथे किती आहे, नेगेशन आहे, बरोबर आहे. आता इथं नेगेशन टी म्हणजे काय झालं, फॉल्स झालं. ओके, पुन्हा हे किती आहे, अँड आहे. इथं परत किती आहे, एफ आहे, किती आहे, एफ आहे. परत काय झालं, हे ऑर, ब्रॅकेट मध्ये एफ आहे. नेगेशन टी म्हणजे काय झालं, फॉल्स झालं. काय झालं, फॉल्स झालं. आता हे या सर्वांसाठी काय ब्रॅकेट आहे. आता हे काय झालं, बाय कंडिशनल आहे. या दोघांचं काय होतं, टी अँड एफ चं काय होतं, टी अँड एफ चं काय होतं, एफ. पुढे तर काय हे नेगेशन लिहायचं नाही का, हे नेगेशन आहे. त्याच्यानंतर एफ अँड एफ, एफ अँड एफ चं काय होतं रे, एफ असं. परत ऑर आहे, एफ कंडिशनल एफ काय होतं, एफ कंडिशनल एफ काय होतं, ट्रू होतं. काय होतं, ट्रू होतं. त्याच्यानंतर पुढे हे ब्रॅकेट क्लोज करतो. काय बाय कंडिशनल मध्ये किती आहे, एफ आहे. चला हे ब्रॅकेट मध्ये नेगेशन एफ चं काय होतं, ट्रू होतं. हे ऑर काय झालं, हे ट्रू झालं. आता इथं काय बाय कंडिशनल मध्ये काय झालं, एफ झालं. टी और टी काय होतं, टी होतं. टी और टी काय होतं, टी होतं. आता इथं किती आहे, बाय कंडिशनल एफ आहे. एक ट्रू एक फॉल्स असेल तर आन्सर किती येतं रे, फॉल्स येतं. दोन्ही पण सेम पाहिजे तेव्हा तसं काय येतं, ट्रू येतं. तर अशा पद्धतीने तुमचे हा एक प्रॉब्लेम सोडवला. क्वेश्चन नंबर 4 तुमचा हा काय झालेला आहे, फिनिश झालेला आहे. तर फोटो काढून घ्या. Write the negations. Write the negations of the following. Negations of the following. First आहे तिरुपती. तिरुपती. तिरुपती is in Andhra. In Andhra Pradesh. Andhra Pradesh. तिरुपती is in Andhra Pradesh. पहिला सेंटेन्स आहे तुमचं. दुसरा आहे 3 is not. 3 is not a root of the equation. Root of the equation x square plus 3x minus 18 is equal to 0. Number third, root 2 is a rational. Root 2 is a rational number. Number 4,
4 polygon ABCD is a pentagon. And number 5 आहे 7 plus 3 is greater than किती आहे 5 आहे 7 plus 3 greater than किती आहे 5 आहे. तर हे तुमचे सेंटेन्सेस झाले. याचं तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला आता आन्सर्स लिहायचे आहेत. चला तुम्हाला काय करतो नेगेशन लिहिण्याची पद्धत आहे कशी बघा आहे. नेगेशन लिहिण्याची पद्धत कशी बघा. ह्याचे प्रत्येकाचे आन्सर लिहितो मी आता इथे सर्वांचे आन्सर्स. पहिल्याचा आन्सर काय बघा. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. फक्त जिथं नॉट नसेल तिथं नॉट घ्यायचं, जिथं नॉट असेल तिथं नॉट काढून टाकायचं. समजलं. याला म्हणायचं नेगेशन. ओके. आता तिरुपती काय आहे. तिरुपती is in. तिरुपती जे रूट आहे is in. तिरुपती is not in आंध्र प्रदेश. इथं काय झालं नेगेशन झालं. ठीक आहे. आन्सर सर्वांचे आहे. दुसरं सेंटेन्स आहे हे नॉट आहे. नॉट काढून टाका. काय लिहायचं 3 is a root of the equation. 3 is the root of the equation. किती आहे x square plus 3x minus 18 is equal to किती आहे 0 आहे. आणि नंबर 3 आहे root 2 is a rational number. काय सांगायचं root 2 is not a rational. Root 2 is not a rational number. And number 4 is a pentagon म्हटलं ना. तर काय म्हणायचं तुम्ही polygon A B C D E is not a काय is not a pentagon. ओके. आणि नंबर 5 हा काय होता रे 7 plus 3 आहे ना. 7 plus 3 इकडचा मोठा आहे. असं काय तिकडचा मोठा आहे. 7 plus 3 is less than किती आहे 5 आहे. एक सेकंद. हा 1.1 आहे ना. 1.1 मधला हा तुमचा किती आहे लास्ट. तर हे 7.3 हा काय आहे. काय लिहायचं आपण तिथं 7.3 is not greater than equal to टाकायचं. हे म्हणजे असं करायचं. काय केलं आपण परिणाम काय केलेलं आहे बघा 7 plus 3 आहे ना. कोणीकडे मोठा आहे तो इकडे होता ना. तो ग्रेटर आहे. ग्रेटरला नॉट म्हणा ना. असंच ठेवा. काय ना फक्त नॉट वापरायचं आपल्याला. हे असं आहे ना नाही म्हणजे असं वापरायचं. समजलं का. एक रेषा ठेवून टाकायचं नॉट. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा हा 1.1 काय झाला हा तुमचे प्रॉब्लेम संपलेले आहे. ओके ठीक आहे. तर छान पैकी तुम्ही मोठं रजिस्टर करायचं. छान पैकी